नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळी लवकरच उठले होते. आता ह्या 5-6 दिवसात आपल्याला पारायण वगैरे करायचे आहे. का तर आपल्या स्वामींचं प्रकट दिन आलेला आहे पुढे. त्यामुळे पारायण करा किंवा जप करा, तारक मंत्र म्हणा, तर आपल्याला खूप चांगले अनुभव येतात. त्यामुळे मी स्वामीचरित्र सारामृतचे पारायण करत आहे. त्यामुळे लवकरच उठले होते. मग देवपूजा वगैरे करून आपलं सगळं आवरून घेऊन पुन्हा मग पारायण वगैरे ते केलं आणि म्हटलं आता व्हिडिओ करूया. तर नैवेद्य वगैरे साखरेचा सकाळीच दावरलेला होता. तर अशी मी पूजा करून घेतलेली आहे. मग हे सगळं झाल्यानंतर म्हटलं आता नाश्त्याला काय करूया. तर आज उपमा केला नाश्त्याला. तर नाश्त्याला उपमा वगैरे करून झाल्यानंतर स्वामींना नैवेद्य वगैरे दावून घेतला आणि मग सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि ती आपल्या आपल्या कामाला गेली. आणि मुलं काय जॉबला जातात आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मग तर बघा मंगळवारचा बाजार होता त्यामुळे बाजार आणलेला होता. तर त्यात बघा कांदा आणलेली होती, भेंडी कवळी लसलशीत आणली होती आणि वांगी पण आणली होती. बघा वांगी तर खूपच छान होती. भरून करायचे आहेत आता. मग आत्ता करणार आहे मी भरून वांगं, तुम्हाला पण दाखवते. तर मेथीची भाजी पण आणलेली होती बघा. तर मेथीची भाजीच्या पेंड्या 2 आणलेल्या होत्या. एक काय पुरत नाही म्हणून 2 पेंड्या आणल्या. कोथिंबीर आणलेली होती आणि बघा केळं आणून ठेवते मी, का तर आपल्याला नैवेद्य दाखवायला येतो. पुन्हा मुलं पण खातात म्हणून केळी सफरचंद वगैरे आणून ठेवते. आणि आणून ठेवलेलं बरं असतं, मग कधी लागलं केलं तर खायला येतं म्हणून मग आणून ठेवलेलं आहे. तर बघा मंगळवारच्या बाजारातनं थोडासाच बाजार आणला होता, का तर गुरुवार आपला गुरुवारी आमच्या गावातला बाजार असतो त्यावेळेला बाजार आणायचा. तर बघा हे अद्रक पण आणलेलं होतं. तर असलंच अद्रक मी आणते, का तर चहात घातल्यानंतर खूप छान चहा होतो. तर आता मेथीची भाजी बघा निवडून घ्यायची होती. तर बघा आज मी केसाची हेअरस्टाईल बदललेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि भाजी निवडून घेतली, लसूण वगैरे सोलून घेतला आणि भाजी करून घेतलेली आहे. आणि भाजीमध्ये मी आज शेंगदाण्याचं कूटच घातलेलं होतं. कधी कधी मुगाची डाळ पण घालते, त्यामुळे छान होते मेथीची भाजी. आज शेंगदाण्याची कूट घालून केलेली होती. खूप छान झालेली होती मेथीची भाजी. हे बघा ही तयार झालेली आहे आपली मेथीची भाजी. आणि एकीकडे भरलेलं वांगं केलेलं होतं. तर बघा हे तयार झालेला होता स्वयंपाक. मग म्हटलं स्वामींना नैवेद्य पहिला दाखवून घेऊया. तर चपाती, मेथीची भाजी, भरलेलं वांगं आणि खिचडी असा स्वयंपाक होता. स्वामींना पहिला नैवेद्य दाखवून घेतला. तर बघा स्वामी नैवेद्य ग्रहण करतात. स्वामींना पण जेवण खूप आवडलेलं होतं. मग सर्वांनाच वाढून घेतलं. सर्वजण जेवून आराम करत होते. मग म्हटलं आता आपण पण जेवून घेऊ. तर माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.